नमस्कार मंडळी. सध्या आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे का अस्वस्थ आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का? भाजपाने त्यांच्यावर ही परिस्थिती आणली का? एकनाथ शिंदे हे मूळ शिवसेनेतून 40 आमदारांना घेऊन बाहेर पडले. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्याला जबाबदार त्यांनी उद्धव ठाकरे यांना पकडलं. उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत, राष्ट्रवादी काँग्रेससोबत त्यांनी आघाडी केली. त्यामुळे आपण त्यांना सोडली. हिंदुत्वाची साथ सोडली, त्यामुळे आम्ही त्यांना सोडलं असा आरोप करत त्यांनी 40 आमदारांना घेऊन बंड केलं होतं. आणि बंड केल्यानंतर भाजपसोबत जाऊन त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं. आता त्याला जवळपास 3 ते 4 वर्षाचा कालावधी होतो आहे. 2.5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद भोगलं. मात्र आता ते गेल्या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून जेव्हापासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत तेव्हापासून ते अस्वस्थ आहे का? आता नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्यांना मनाप्रमाणे जागा मिळत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ही झाली आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे अस्वस्थ आहेत का? भाजप त्यांना दाबण्याचा प्रयत्न करते का? आणि एकनाथ शिंदे यांचं काय पुढचं पाऊल असेल या संदर्भात आपली प्रतिक्रिया